आपल्या पतीसाठी एका पत्नीनं आपली किडनी दान केली. ज्या फॅमिली डॉक्टरवर तिनं विश्वास ठेवला त्यानंच तिचा विश्वासघात केला. धक्कादायक बाब म्हणजे इतक्या गंभीर प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाटच आहे. जाणून घेऊयात नेमकं काय घडलं. चिंचपाडा परिसरामध्ये दीपाली चव्हाण या राहतात. आपल्या पतीचा प्राण वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःची किडनी दान केली. मात्र त्यानंतर सुद्धा त्यांच्या पतीची प्रकृती बिघडत गेली आणि ते पुन्हा मृत्यूशी झुंज देऊ लागले. खरं तर या कठीण काळामध्ये फॅमिली डॉक्टरनं मदतीचा हात पुढे करायचा असतो आणि त्याच अपेक्षेनं दीपाली चव्हाण यांनी फॅमिली डॉक्टरशी संपर्क साधला आणि त्यांना सर्व माहिती दिली. मात्र या फॅमिली डॉक्टरनेच दीपाली चव्हाण यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दीपाली यांच्या पतीला किडनी ट्रान्सप्लांटनंतर इन्फेक्शन झालं होतं. त्यावेळी त्यांच्या फॅमिली डॉक्टरने म्हणजेच गौरव धर्मा नायर यांनी आपल्या ओळखीने आपण एक नवीन किडनी डोनर मिळवून देतो आणि तुमच्या पतीचं ऑपरेशनसुद्धा करून देतो असं सांगत दीपाली यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांनी मौसमी बिस्वास, जयदेव बिस्वास आणि इतर काही जणांशी दीपाली यांची ओळख करून दिली आणि या सर्व टोळीने मिळून 2 जुलै 2025 ते 7 मार्च 2026 या कालावधीमध्ये दीपाली यांच्याकडून वेळोवेळी रोख आणि ऑनलाईन पद्धतीने तब्बल 31,67,860 रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. मात्र एवढी मोठी रक्कम देऊनसुद्धा ना किडनी डोनर मिळाला न दीपाली यांच्या पतीचं ऑपरेशन झालं. आपली फसवणूक झाली आहे असं दीपाली यांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचं गांभीर्य पोलिसांनी ओळखलं आणि संबंधित डॉक्टरसह एकूण 7 जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील धागेदोरे ओडिसातील भुवनेश्वरपर्यंत पोहोचले असल्याचं तपासात समोर आलेलं आहे. तिथल्याच एका हॉस्पिटलमध्ये व्यवहार झाल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे यामागे मोठे किडनी रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. गुन्हा दाखल होऊन सुद्धा या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले डॉक्टर अजूनही मोकाट असून आपल्या क्लिनिकमध्ये रुग्ण तपासत असल्याचं देखील समोर आलेलं आहे. पोलिसांना अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात यश आलेलं नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होते. विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत काल रोजी 4/5/2026 संबंधित जी फिर्यादी महिला याने तक्रार दिली होती. यामध्ये संबंधित फिर्यादी महिलेचे पती यांचा किडनीचा इश्यू असल्याने ते संबंधित डॉक्टर जे आहेत त्यांच्याकडं उपचाराकामी गेले होते आणि उपचार करत असतानाच त्यांना असं आश्वासन देण्यात आलं की जवळपास 32 लाख रुपये दिल्यानंतर नवीन किडनी जी आहे ती प्रत्यारोपित करता येईल. त्यानुसार त्यांनी विश्वासाने ऑनलाईन 32 लाखाचे पैसे जे आहेत ते ट्रान्सफर केलेले आहेत. यामध्ये एकूण डॉक्टर धरून इतर 6 आरोपी आहेत. यातले काही वेस्ट बेंगॉल त्यानंतर मुंबई येथील आकरीपाडा इथले ते आरोपी आहेत. यामध्ये संबंधित पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर त्यानंतर त्यांना कुठलंही किडनीचं प्रत्यारोपण किंवा त्यांचे पैसे परत न गेल्यामुळं संबंधित फिर्यादी महिलेने जे आहे ते पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास जो आहे तो वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अशोक कोळी करत आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये प्रत्येक ज्या आरोपीचा त्यामध्ये असलेला सहभाग निष्पन्न करून पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत. सर, याच्यामध्ये कोणा ताब्यात वगैरे घेतल्या डॉक्टरचा यामध्ये कशामध्ये रोल होतो? यामध्ये संबंधित जे 7 आरोपी आहेत यातील इतर 6 आरोपींशी रुजवात घालून देण्याचं काम जे आहे ते संबंधित डॉक्टरनी केलेलं आहे आणि तिथे यांची ट्रीटमेंट चालू असल्याकारणाने विश्वासात घेऊन त्यांनी संबंधित जे फिर्यादी आहेत त्यांचे पती आहेत यांच्याकडून पैसे घेतल्याचं निष्पन्न होत आहे आणि त्यामध्ये पुढील कुठलेही त्यांना रेग्युलर ट्रीटमेंट न देता किंवा किडनी प्रत्यारोपित न करता त्यांची फसवणूक झाल्याने त्यांनी काल रोजी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी पीडित कुटुंबियांकडून करण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने संबंधित डॉक्टरनं इतरसुद्धा नागरिकांची अशाच पद्धतीने फसवणूक केली आहे का याचा सुद्धा तपास पोलीस करतायत.
या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचप्रमाणे लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका.